तुम्हाला जर कधी असं लई टेन्शन आलं असेल ना की आता समजतच नाही की मी काय करायला पाहिजे, तर तुम्हाला मी 5 पिक्चर सांगतो. ते पिक्चर बघा तुम्ही. भाई तुम्हाला ते एकदम रिलॅक्स फील करवतील. मराठीमधले पिक्चर आहेत, जुने पिक्चर आहेत. त्याच्या आधी ही रील सेव्ह करून घ्या आणि शेअर करा तुमच्या 5 मित्रांना. पहिला पिक्चर आहे अफलातून, ज्यामध्ये तुम्हाला अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक चांगली केमिस्ट्री बघायला भेटणार आहे. खूपच सुंदर पिक्चर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा गोंद्या मारतय तांगडं. या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की गोंद्या नावाचा एक पोरगा आहे जे येडं बावळट आहे थोडंसं आणि थोडं भित्रबी आहे. तर त्याच्या आईला त्याची काळजी लागलेली असते की म्हणून ते अशा गोष्टी त्याच्याकडनं करून घेते ना की भाई ते बघताना तुम्हाला सांगतो तुम्ही अक्षरशः म्हणाल की यार काय पिक्चर आहे, आणि त्यामधून निर्माण होणारी ती कॉमेडी तुमचं डोकं एकदम शांत करेल. तिसरा पिक्चर बघा तुम्ही 4 इडियट. 4 मित्र असतात. त्या 4 मित्रांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतात. या पिक्चरमध्ये तुम्हाला बरंचसं शिकायला पण भेटणार आहे की कसं एकदम आपण काहीच हातात नसल्यावर आपण कसं खचून जातो, ते खचून न जाता एकदम जिद्दीने पुढे कसं जायचं हे तुम्हाला या पिक्चर शिकून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही बघा संजय नार्वेकर, निळू फुले, त्यानंतर क्रांती रेडकर यांचा गाव तसं चांगला हा पिक्चर. भाई या पिक्चरची कहाणी खूपच सुंदर आहे. ते गाव आहे ज्या गावाला ना कुठलाही काही सरकारी योजना आलेल्या किंवा मग गावाचा विकास व्हावा असं कुठल्याच गाव करायला वाटत नाही. मग त्याच गावामध्ये एक 75 वर्षाचे एक शिक्षक येतात आणि ते गावामध्ये येऊन मुलांना एकत्र करून शाळा चालवतात. पण तरी लोक काही ऐकत नाहीत. मग ती मास्तर अशी एक शक्कल लढवते ना भाई, एवढी खतरनाक असते ना, अख्खं गाव, लहान लेकरं तर सोडा, मोठे मोठे लोकही तिथे शाळेमध्ये येऊन बसतात. त्याच्यानंतर तुम्ही पिक्चर बघा कुशल बद्रिके, संजय खापरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा पिक्चर आहे जत्रा नावाने. भाई वन ऑफ द फेवरेट पिक्चर आहे. तुम्ही कितीही वेळा बघा, तुम्हाला कितीही टेन्शन असू द्या, तुम्ही हा पिक्चर बघितल्याच्या नंतर तुमचं टेन्शन अक्षरशः सगळं विसरून जाल तुम्ही. एवढा कॉमेडी पिक्चर आहे, एवढा सुंदर पिक्चर आहे. तुम्ही मला फॉलो केलं नाही केलं तरी काही हरकत नाहीये. ते पिक्चर जाऊन बघितलेत ना तरी खूप झालं.